आणि घोडबंदर या संघाकडून ओपनिंगची जोडी आली ती म्हणजे अभि घरत आणि केतन वैती. आणि लेग अंपायरची भूमिका बजावतात ते म्हणजे विकी भाऊ. आणि पहिली गोलंदाजी घेऊन येतोय तो म्हणजे गौरव मात्रे एकसर गावात ना. आणि दोन्ही संघ बलाढ्य संघ या फॉर्मॅट मधील एकसर वर्सेस घोडबंदर. आणि स्ट्राईकला आहेत ते म्हणजे केतन वैती. नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे अभि घरत. मोठं नाव अभि घरत घोडबंदर संघातील. आणि पहिली गोलंदाजी करतोय तो म्हणजे आणि पहिला चेंडू पहिलाच मोठा फटका आणि 4 धावा केतन वैती यांच्या बॅटीतून. संख्या झाले ती म्हणजे 4. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. आणि दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड. कम ऑन डीजे. केतन वैती यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे मनीष वैती.
जय श्रीराम मुर्दा या संघाचा एक प्रतिनिधी स्टेज जवळ यायचा आहे प्लीज. जेवण घेऊन जायचं आहे प्लीज. आणि केतन वैती यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे मनीष वैती. आणि उत्कृष्ट फटकार गॅप मध्ये आणि कार्पेट ड्राईव्ह आणि सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. 3 चेंडू 6 धावा झालेल्या आहेत घोडबंदर या संघाच्या. आणि उत्कृष्ट फटकार नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळताना आणि 4 धावा भेटलेले आहेत ते म्हणजे घोडबंदर संघाला. कम ऑन डीजे. आणि अभि घरात यांनी जर षटकार मारला तर अनिकेत किनी यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक लागलेला आहे. अभि दादा आणि उत्कृष्ट फटका. अंपायर्स किती धावा असतील? 2. ओके. रनिंग 2 धावा. 5 चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 12. शेवटचा चेंडू. आणि मोठा फटका मारला आणि तो चौकार. कम ऑन डीजे. आणि मीरागाव या संघाचा प्रतिनिधी स्टेज जवळ यायचा आहे. मीरागाव. जय हिंद मीरा. 1 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 16. आणि उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे ती म्हणजे घोडबंदर या संघाकडून 1 विकेट जाऊनही पहिल्या पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग केलेला आहे तो म्हणजे घोडबंदर या संघाने. अभि घरत यांना तर प्रत्येक षटकाराला अनिकेत किनी यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक लागू झालेला आहे. अभि घरत लक्षात घ्या 7-8 षटकार मारा. आणि पुढील गोलंदाज येतोय तो म्हणजे दीप पाटील. वैयक्तिक पहिली आणि संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येत असताना दुसरा पॉवर प्ले चालू झालेला आहे. आणि उत्कृष्ट फटकार कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे आणि चौकार गेलेला आहे. कम ऑन डीजे.
उत्कृष्टाचा फटका मारला तो अभि करत याने आणि पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला आहे आणि दाखवून दिलेला आहे की मी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. एक चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 20. आणि हलक्या हाताने घेऊन काढलेला चेंडू एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. 2 चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 21 आणि स्ट्राईकला आलाय तो म्हणजे तिसरा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे दीप. आणि उत्कृष्ट फटका हवेत खेळलेला चेंडू आणि चेंडू चाललाय जेल. कमॉन डीजे. तो म्हणजे मनीष वैती यांचा आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे प्रवीण वैती कंपनी. घोडबंदर या संघाचे 2 मोठे विकेट पडलेले आहेत आणि मनीष यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे प्रवीण वैती, मॅन फ्रॉम घोडबंदर. तीन चेंडू धावसंख्या झाले 3 म्हणजे 21. चौथा चेंडू घेऊन स्वतः दीप. उत्कृष्ट कार्पेट ड्राईव्ह गॅपमध्ये ढकललेला आहे आणि 2 धावांचा कॉल आणि 2 धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चार चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 23. आणि स्लोवर बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि वापस चेंडू हवेत, झेल घेण्याची संधी आणि झेल बाद. प्रवीण वैती यांची जागा भरून काढणारे येते तो म्हणजे विनीत भोईर. फटका तर चांगलाच मारलेला पण हवेच्या विरुद्ध मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू अडलेला आहे. आणि यापुढे होणारा सामना राई वर्सेस मोरवा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस सोडवण्यासाठी या इनिंग नंतर टॉस सोडवण्यासाठी यायचं आहे. राई मोरवा. आणि प्रवीण यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे विनीत भोईर.
आणि उत्कृष्ट चेंडू आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 24. 12चा रन रेट घेऊन चालत असताना घोडबंदर संघ. आणि या ओव्हरमध्ये दीप याने कमबॅक करून दिलेला आहे स्वतःच्या संघाला. एकसर गाव गौरव वैयक्तिक दुसरी आणि संघाडी तिसरी ओव्हर घेऊन येत असताना पहिल्या षटकामध्ये त्याने 16 धावा दिलेल्या. आणि विनीत भोईर यासाठी पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये जतीन वैती यांच्याकडून. षटकार मारा, 500 रुपये कमवा. संधी आहे, संधीचं सोनं करा आणि स्वतःच्या गावाला पुढे घेऊन जावा. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईकवर आलाय तो म्हणजे अभिगरत, मॅन फ्रॉम घोडबंदर. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. अनिकेत किनीकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये अभिगरत यांना. आणि उत्कृष्ट फटकार उचलून मारल्याने चौकार. कमॉन डीजे. दोन चेंडू, धावसंख्या झाली ती म्हणजे 29. 29. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. 2 चेंडू, धावसंख्या झाली ती म्हणजे 30. एकसर गाव या संघाला अवांतर धावावर जरा कंट्रोल करावा लागेल. आणि कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे अभिगरत याने. आणि 2 धावांचा कॉल आणि कॉल डिस्कनेक्ट झालेला आणि 1 धाव पूर्ण. तीन चेंडू, धावसंख्या झाली ती म्हणजे 31. 31. आणि उत्कृष्ट चेंडू, डॉट बॉल.
आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण. एक धाव पूर्ण. दुसरं आणि डायरेक्ट हिट विकेट. मोठा मोराबाद अभिगरत. कम ऑन डीजे. त्यांची जागा बनगणारी येते तो म्हणजे कौशल भोईर. कौशल भोईर विनीत भोईर यांची जागा बनगणारी येते तो म्हणजे कौशल भोईर. आणि धाव संख्येला जरासा स्टॉप दिलेला आहे तो म्हणजे एकसरगाव याने. गौरव 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 32-32. 10.5च्या रन रेटनी चालत असताना घोडबंदर संघ ऋषी वैयक्तिक पहिली आणि संघाडीत चौथी ओव्हर घेऊन येत असताना आणि स्ट्राईकला एक तो म्हणजे किनी शुभम किनी डावकुरा फलंदाज. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा. वाईटच्या स्वरूपात अवंतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती म्हणजे 35. एक चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 35. मोठ्या फटक्यांची गरज घोडबंदर या संघाला. वापस लाईन लेट विसरत असताना गोलंदाज वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव. धावसंख्या झाली ती म्हणजे 36. आणि घोडबंदर या संघाला प्रथम फलंदाजी करताना कमीत कमी 60 धावा ठोकाव्या लागतील. आणि उत्कृष्ट फटका
आणि 2 धावांचा कॉल होता. कॉल आणि रनआउट घेण्याची संधी होती. 1 धाव. 2 चेंडू धावसंख्या झाले ती म्हणजे 37. उत्कृष्ट फटका आणि 1 धाव पूर्ण. 1 धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती म्हणजे 38. 3 चेंडू. डॉट बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण डॉट बॉल. स्टंपच्या वरून जाताना चेंडू. वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव. बॉलर लाईन लेंथ विसरत असताना 4 चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 39. डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकातील. एकोणचाळीस धावा झालेल्या आहेत घोडबंदर या संघाच्या. शेवटचा चेंडू. आणि ब्लॉक हॉलचा चेंडू उत्कृष्टरित्या घेऊन काढले आणि दोन धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती म्हणजे 41. 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 41. आणि निर्णायक षटक घेऊन येतोय तो म्हणजे मोरवा संघाचा एक प्लेयर प्रतिनिधी इथे यायचा स्टेज जवळ. मोरवा संघ. आणि निर्णायक षटक घेऊन येतो तो म्हणजे मंदार. शेवटचे षटक इम्पॉर्टंट असेल खूप घोडबंदर या संघासाठी. आणि स्लोवर चेंडूचा मारा.
आणि कार्पेट ड्राईव्ह केलेला नाही. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पण पूर्ण. 2 धावा. आणि राई संघाचा प्रतिनिधी स्टेज जवळ यायचा. राई एक चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 43. राई संघाचा प्रतिनिधी यायचा स्टेज जवळ. आणि उत्कृष्ट फटका आणि सीमा पार षटकार. षटकार आलाय. दोन चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 49. आणि तिसरा चेंडू ब्लॉकवरचा आणि विकेट. LBWच्या स्वरूपात विकेट गेलेला आहे. कौशल भोईर यांचा विकेट गेलेला आहे LBWच्या स्वरूपात. ची जागा भरून काढण्यासाठी आले ते म्हणजे जयेश घरात. तीन चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 49. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउट. विकेट. शुभम केने आउट झालेला आहे. आणि आपल्याला जे फूड बास्केट लाभलेले आहेत ते अमित पाटील कडून मास्टर्सचे केवढे आहेत ते 40+ अमित पाटील. 4 चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 50. अर्धशतक झालेला आहे तो म्हणजे घोडबंदर संघाचा. आणि जर जयेश गरज यांनी षटकार मारला तर मिलिंद म्हात्रेकडून 500 रुपयांचा पारितोषिक. आणि संतोष दादा म्हात्रे यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि मोठा फटका आणि चेंडू हवेमध्ये. झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल बाद. जयेश. घोडबंदर या संघाचा. आणि शेवटच्या चेंडूमध्ये किती धावसंख्या गोळा करतील मी वैती.
आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण अवांतर धाव, वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव आलेली आहे. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती म्हणजे 51, 51. 5 चेंडू, शेवटचा चेंडू असेल या षटकातील. इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. आणि ऑफ साईडला मारलेला फटका आणि उत्कृष्ट फटका आणि चौकार, चौकार आलेला आहे. कमॉन डीजे. पंचावन्न धावा मारलेल्या आहेत घोडबंदर संघाने आणि 56 धावांचा पाठला करायचा आहे, तो म्हणजे एकसर गाव या संघाला. आणि उत्कृष्ट फलंदाजी झालेली आहे ती मीत पाटील. उत्कृष्ट असा चौकार मारलेला. सामना आर के मोरवा विरुद्ध जेम्स बॉन्ड राई. आणि टॉस करतील ते म्हणजे संतोष म्हात्रे. आणि टॉस जिंकले ते म्हणजे जेम्स बॉन्ड राईचे कर्णधार.
एक्सर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण निवडून टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडला होता आणि आमंत्रित केलं होतं ते म्हणजे घोडबंदर संघाला फलंदाजीसाठी. आणि घोडबंदरच्या संघाने मात्र पाहिजे झालं तर 56 धावांचं आव्हान दिलेलं आहे, ते म्हणजे एक्सरच्या संघाला. या ग्राउंडवरती 50च्या पलीकडची धावसंख्या चेसेबल आहे, परंतु टफ मॅच नक्कीच होईल ही देखील. आणि मॅन इन फॉर्म समर्थ देसाई, मॅन फ्रॉम एक्सर, नक्कीच त्यांच्यासाठी पोषक असा मैदान. आणि बॅटिंगसाठी सलामीवीर फलंदाज आले ते म्हणजे गौरव आणि सचिन. आणि घोडबंदर संघाकडून पहिला षटक घेऊन येतात ते म्हणजे जयेश घरत, 40+ मोठा नाव, दानगा अनुभव असलेला खेळाडू जयेश घरत. आपले मेन पंच अक्षय पहिला चेंडू आणि ते अपील केली होती, परंतु अक्षय चव्हाण सर, पंच अक्षय चव्हाण अजंता फार्मसीमधून देखील खेळतात, मॅन फ्रॉम चारकोप. आणि त्यांच्या जोडीला रवी ठाकूर दादा, पोईसर जिमखान्यामध्ये ते कोचिंग देखील करतात. आणि श्री गणेशा करता येतो म्हणजे सचिन, 1 धावेने. पहिला षटक पॉवर प्लेचा षटक, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 खेळाडू पाहायला मिळतील. आणि जयेश घरत तेज धरणार असा गोलंदाज. पुढचा चेंडू गौरवनी बैठक स्ट्रोक मारलेला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि चेंडू जातोय, परंतु विनीत भोईर यांचा सुंदर असं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त 2 धावा. आणि 2 धावेची संघ जाऊन पोचते म्हणजे 3 धावांवर चेंडू झाले ते म्हणजे 3. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू होता, इथे 5 झालं तर प्लेन मिस. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय चेंडू, फक्त आणि फक्त 1 धाव. चेंडू झाले 5 चेंडू आणि 4 धावा. एक षटकांती धावसंख्या होती म्हणजे 4 धावा.
आणि उन्हात तापलेले आहेत आणि तापलेल्या उन्हांमध्ये आपल्याला फ्रूट बास्केटचा देण्याचं काम केलं ते म्हणजे मास्टरचे 40+ खेळाडू अमित पाटील दादा, त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद. थंडगार असे कलिंगड आणि केली दिलेत त्यांनी देखील. विकी म्हात्रे, हा सामना झाल्यानंतर मला भेटा जरा येऊन. आणि पुढचा गोलंदाज ट्रायक वरती विनीत भोईर, स्ट्रायकर गोलंदाज आहे. फुल टॉस चेंडू होता, त्याला भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु डाऊन द ग्राउंड. परंतु गचालाच्या क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. पंचायत आपले लेग अंपायर रवी दादा ठाकूर आणि मेन पंच अक्षय चव्हाण, मॅन फ्रॉम चारकोप. चेंडू चाललाय मिड विकेट दिशेने, चेंडू षटकारासाठी वळतोय. धाव संख्या पोहोचते ती 12. बघतोय साई दत्त क्रीडा मंडळ पेंकरपाडा आयोजित आगरी कोली युवा चषक चालू असलेला तिसरा सामना घोडबंदर बॉईज वर्सेस एक्सर संघ. यापुढे होणारा सामना आर के मोरवा वर्सेस जेम्स बॉन्ड राई. धाव संख्या पोहोचते ती 12 वर. चेंडू टाकून जाते 2. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईकवर आहे तो लिफ्टी फलंदाज सचिन. तिसरा चेंडू शॉर्ट चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय फ्लाइंग लेगच्या दिशेने, डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय चेंडू. अप्रतिम चेंडू होता, पॅक ऑफ लेन चेंडू. धाव संख्या पोहोचते ती 13 वर. चौथा चेंडू सचिन. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, अवंतर धाव. नो चेंडू आहे, फ्री हिटचा चेंडू असेल. या फ्री हिटच्या चेंडूवर षटकाराचा प्रयत्न नक्कीच करणार सचिन. साईड लाईनचा नो दिलाय, पिचच्या बाहेर पडला का बॉल चेंडू? विकेटच्या बाहेर चेंडू होता, नो चेंडू आहे आणि फ्री हिट. स्ट्राईक वर आहे तो सचिन. चौथा चेंडू घेऊन सचिन, फ्री हिटचा चेंडू. स्ट्राईक वर आहे सचिन. पुन्हा एकदा बॅकअप लेन चेंडू होता, चेंडू चाललाय चौकारासाठी. डाऊन टी ग्राउंड 4. चौकार येतो या चेंडूवर. चार चेंडू टाकून झालेत, 18 धावा झाल्यात. सचिन यांच्या बॅटमधून षटकार आणि चौकार.
जणू काही चेंडू पारच पाठवायला आलाय सचिन. 5वा चेंडू घेऊन विनीत राईट टर्म राऊंड द विकेट. पाचवा चेंडू विनीत टू सचिन. शॉट चेंडू होता, समोर दिशेने खेळलाय, चेंडू चाललाय, फिल्डरच्या हातामध्ये मिस फिल्डिंग होते आणि हा येतोय षटकार येतोय समोरच्या दिशेने. सचिन जणू काही सांगतोय की मी इथे उभा आहे एक्सर संघासाठी. मिसफिल्डिंग होतोय विनीतच्या गोलंदाजीवर. आरामात कॅच घेऊ शकले असे 6 पर बाउंड्रीवर. यंगस्टर होता एक, चुकी घडते यंगस्टरकडून. शेवटचा चेंडू, धाव संख्या मात्र 24 वर. सचिन ऑन फायर, काय फलंदाजी चालू आहे. षटकार चौकार षटकार. शेवटचा चेंडू घेऊन सचिन राईट टर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा विनीत. ओरपिक चेंडू होता, स्लाइड इनसाइड एज, डाऊन द ग्राउंड चाललाय बॉल फाईन लेगच्या दिशेने. अवंतर धाव डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या पोहोचते 35 वर. कमॉन डीजे. डीजे पंच सामन्याला सुरुवात करायच्या लवकरात लवकर. 2 षटकार टाकून झाल्यात. टाइम किती कमी वाजता येईल ते तुम्ही लक्ष ठेवा. धाव संख्या पोहोचते ती 25 रन्स ऑन दी बोर्ड. टीम मिटिंग जशी काही घ्यायची नाही, अजून 2च ओव्हर टाकून झाल्यात. तिसऱ्या ओव्हरच्या नंतर टीम मिटिंग आहे, एक चालेल ड्रिंक्स ब्रेक मध्ये, पण सेकंड ओव्हरलाच घेऊ नका टीम मिटिंग. धाव संख्या पोहोचते 25 वर. काय फलंदाजी चालू आहे सचिन यांची. सचिन यांच्या बॅटमधून धावा तब्बल येतात, तर 20 धावा येतात सचिन यांच्या बॅटमधून. काय फलंदाजी चालू आहे सचिन यांची. पुन्हा एकदा स्ट्रायकर गोलंदाज जयेश गरत. आघाडीचा गोलंदाज येतो पुन्हा एकदा तिसऱ्या षटकावर. जयेश गरत. जयेश टू गौरव. समोरच्या दिशेने चेंडू चाललाय 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 डाऊन दी ग्राउंड. षटकार. व्हॉट अ एक्झिमिंग हिट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. काय फलंदाजी चालू आहे गौरव सुद्धा यांच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर षटकार डाऊन दी ग्राउंड. दुसरा चेंडू घेऊन स्लॉक्सू बॅट इज बेस्ट. पण चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. किती धावा असणार पंच. एकच धाव येणार. चांगला षटकार मारायचा प्रयत्न होता, पण चालला डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू. धाव संख्या पोहोचते ती 32 वर. काय फलंदाजी चालू आहे सचिन आणि गौरव यांची. अप्रतिम फलंदाजी अप्रतिम फलंदाजी. जयेश घरत वर सुद्धा तुटून पडलेत ते स्ट्रायकर गोलंदाज वर. तिसरा चेंडू घेऊन जयेश अजून 2 चेंडू मध्ये 7 धावा खर्च करतोय. तिसरा चेंडू राऊंड विकेट टू गौरव. पुन्हा एकदा ओव्हरपिक चेंडू होता. चालला चेंडू मिड विकेट दिशेने. फंबलिंग होतोय. सिंगलला डबल कन्वर्ट करता नाही येणार. एकच धावावर संतुष्ट. धाव संख्या पोहोचते ती 33 वर. 33 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र फलंदाजी करतो जो सचिन, ज्याने मागच्या षटकामध्ये षटकार चौकार षटकार खेचला होता, तोच सचिन येतो स्ट्राईकवर. आणि त्याच्या सामने गोलंदाजी करतो जयेश. एक लेजंड खेळाडू म्हणू शकतो आपण घोडबंदर गावाचा, ज्याने खूप काही क्रिकेट खेळलंय मास्टर संघासाठी सुद्धा आणि यंग सुद्धा. चौथा चेंडू घेऊन जयेश. जयेश टू सचिन.
और चेंडू होता, चेंडूला खेचण्याचा प्रयत्न, कॅच होईल का? कॅच ड्रॉप आणि चेंडू चाललाय चाललाय चौकारासाठी. जणू काही सचिनच्या खेळपट्टी प्रेमातच पडले, कुठेही मारतो, चौकार षटकार पावतो. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. धाव संख्या पोहोचतोय ती 37 रन्स ऑन दी बोर्ड. काय फलंदाजी करतोय सो सचिन. पाचवा चेंडू घेऊन जयेश. शॉर्टकट चेंडू होता, समोरच्या खेळाचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड चालला, खेत नाही तिथे, परत मिस फंबलिंग होतंय. सिंगलला डबल कन्व्हर्टेड करता येतात इझिली. धाव संख्या पोहोचतोय ती 39 धावा. चेंडू टाकून जाईल ते 5. अजूनही शेवटचा चेंडू बाकी. आपण सामना बघतोय तो घोडबंदर वर्सेस आरके, घोडबंदर वर्सेस एकसरगाव. शेवटचा चेंडू, फुल लेंथ बॉल होता. अपील. सिंगल डाव येतो, लेग बाईज आहे का पंच? थँक्यू. धाव संख्या पोहोचते 40 वर. बारा चेंडू 16 धावांची गरज. ड्रिंक ब्रेक्स. कमॉन डीजे. आपला पूर्ण सामने 5 ओव्हरचे खेळायचे आहेत, तर जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला बोलता येईल व फिल्डिंग रचता येईल ती तुम्ही प्रयत्न करा. आणि टीम वाल्यांनी पण विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्या सर्वच सामने 5 ओव्हरचे खेळायचे आहेत, जो आपला आगरी कोहलीचा फॉर्मॅट आहे. अजून बरेच मॅच बाकी आहेत. यापुढे जे शेवटचा सामना आहे तो म्हणजेच आरके मोरवा वर्सेस जेम्स बॉन्ड राई. टॉस जिंकतो तो जेम्स बॉन्ड राई आणि बॉलिंग निवडतोय. शॉर्ट चेंडू होता, चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. यापुढे होणारा सामना म्हणजे आरके मोरामध्ये फलंदाजी करणार कुशल. तो आलाय. 11 चेंडू 15 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे तो गौरव. गोलंदाजी करतोय केतन वैती, वन ऑफ द फायनेस्ट गोलंदाज फ्रॉम घोडबंदर विलेज. लेफ्ट ऑफ राऊंड विकेट. 11-15 ची गरज. 11 चेंडू 15 धावांची गरज. वाडा बॉल, वॉटर बॉल. अप्रतिम चेंडू होता, चेंडू समोरची दिशेने चाललाय. एकच धाव. फेकी मात्र थोडी चुकली होती पण गेला यष्टरक्षच्या हातामध्ये. धाव संख्या पोहोचते ती 42 वर. अजूनही 10 चेंडू 14 धावांची गरज. सर केतन इथे चांगली गोलंदाजी करतोय, तर शेवटच्या षटकामध्ये तर खूपच मजा येणार बघायला आपल्याला. मॅच चालू असलेल्या सामन्यामध्ये घोडबंदर ओवाळीज वर्सेस एकसर. अजूनही 14 धावांची गरज. धाव संख्या झाली ती 42. 10 चेंडू 14 धावा. केतन टू सचिन. चेंडू चाललाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. षटकार. व्हॉट अ हिट, व्हॉट अ मॅक्सिमम षटकार. कम ऑन डीजे. धाव संख्या पोहोचते ती 46 धावांवर. अजूनही 10 धावांची गरज. दहा धावांची गरज. 8 चेक करत होतो गौरव, लक्ष आहे का? 9 चेंडू 8 धावांची गरज.
शॉर्ट चेंडू होता, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, वॉट थ्रो, रॉकेट. 7 धावांची गरज, चेंडू उरत 8 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे तो गौरव. या चेंडूवर येणार का षटकार? मॅचचा निकाल लावून देणार का गौरव या चेंडूवर? सर केतन आणि 2 चेंडू डॉट टाकले तर शेवटच्या चेंडूवर 6 मध्ये 8 धावा करण्याला येतील. तेही खूप डिफिकल्ट आहे या ग्राउंडवर. शॉट चेंडू होता, विकेटचा प्रयत्न, विकेट मिळेल का? कॅच सुद्धा ड्रॉप होतोय, कॅच जवळ पोहोचलाच नाहीये फिल्डर. गोल 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 फिरला होता आणि लेझीनेस ऑन ग्राउंड आणि इथे धाव चोरलेली आहे म्हणू शकतो मी. 2 होते त्या ट्रिपलला कन्वर्ट केला आहे. मॅग्निफिसंट रनिंग बिटवीन द सचिन अँड गौरव. धाव संख्या झाली ती 52. 52 धावा, अजून 4 धावांची गरज. 7 बॉल. 52ची पार्टनरशिप होते. ओपनिंग जोडीच खेळते आजवर. 52ची पार्टनरशिप. काय एक्सर संघ खेळतोय, अप्रतिम खेळी चालू आहे एक्सर संघाची. विकेट डाऊन. आताच म्हटलं होतं पार्टनरशिप ब्रेक करतोय केतन. बॅक टू पॅव्हिलियन सचिन. कम ऑन डीजे. चेंडू 4 धावांची गरज. एक एनर्जेटिक मॅच बघायला मिळेल का घोडबंदर संघाकडून? 2 चेंडू डॉट येतात तर 4 चेंडू 4 धावांची गरज. 1 चेंडू षटकार येतो तो मॅच फिनिश. स्ट्राईकवर आहे तो गौरव, नॉन स्ट्राईकवर असेल तर समर्थ, गोलंदाज आहे तो प्रवीण. कमन प्रवीण, कमन गौरव. 6 चेंडू 4 धावांची गरज. 2 चेंडू डॉट, बॉलर इन. पहिल्या चेंडूवर षटकार, मॅच फिनिश. प्रवीण टू गौरव. पहिला चेंडू चाललाय का सीमारेषा पार? जणू म्हटलं होतं कॅच, विकेट डाऊन. गौरव बॅक टू पॅव्हिलियन. आता 5 चेंडू 4 धावांची गरज. मी म्हटलं होतं 2 चेंडू डॉट येतात तर मॅच इंटरेस्टिंग बनेल. तेच करतोय प्रवीण. कम ऑन डीजे. अक्षय मात्रे कर्णधार. एक सर संघाचा कर्णधार इन होतोय, इन ऍक्शन दिसतोय. पण प्रवीण यांनी इंटरेस्टिंग केलंय मॅच. पहिल्याच चेंडूवर विकेट डाऊन होतंय. अजूनही 5 चेंडू 4 धावांची गरज. अजून एक चेंडू डॉट किंवा विकेट येत आहे तर या मॅच पण नक्कीच इंटरेस्टिंग करेल प्रवीण. चालू असलेला सामना एक सर वर्सेस घोडबंदर बॉईज. सुरुवात चांगली केली होती एक सर बॉईज यांनी. 52 धावाची पार्टनरशिप ब्रेक करतोय तो म्हणजे केतन आणि प्रवीण. 5 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे म्हणजेच कर्णधार अक्षय मात्रे. दुसरा चेंडू, ओ डेलिकट चपलाईनी शॉट खेळला या अक्षय मात्रे यांना. पहिलाच माहित आहे की अजून आपल्याकडे 2 चेंडू एक्स्ट्रा आहेत वरती. आता 4 चेंडू 3 धावांची गरज. टेम्परामेंटची गरज आहे. 4 चेंडू 3 धावांची गरज. मोठा षटकार नाही मारला तरी मॅच जिंकता येईल. पण किती पेशन्सनी खेळतो अक्षय मात्रे हे बघावं लागेल आपल्याला. शॉट चेंडू होता, चेंडू डॉट येतोय. मी पहिलाच म्हटलं होतं प्रवीण कमबॅक करेल आणि कमबॅक केलाय प्रवीणनी सुद्धा. अजून 3 चेंडू 3 धावांची गरज.
अजूनही षटकाराची गरज नाहीये मला तरी वाटतं. कमान अक्षय, कमान प्रवीण, काय मॅच चालू आहे, काय मॅच चालू आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने, चौकार जाईल का? आणि हा विनिंग शॉट येतोय अक्षयच्या बॅट मधून. थँक्यू. कम ऑन डीजे. जश पाटील राय गावाचे कर्णधार, त्यांच्या किती खूप खूप धन्यवाद. तडकती भडकती अशी कॉमेंट्री पाहायला मिळेल त्यांच्या मार्फत. आणि नुकताच पार पडलेली PSPL मध्ये आई धारावी माऊली हा संघ, जो की राई मुर्दा मोरवा तिन्ही गावांचा मिक्स संघ होता, त्यांनी मात्र प्रथम पारितोषिक मारला होता. त्यांचे देखील खूप खूप असं अभिनंदन. या पुढील होणारा सामना राई वर्सेस मोरवा.